विद्यार्थी मित्रो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे काय बाबा? अनॉमलस म्हणजे आपण त्याला एक्सेप्शनल किंवा विरुद्ध दिशेला प्रवाह करणारं नेचर असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे सगळेजण जर एका दिशेला जात असतील तर हा दुसऱ्या दिशेला निघून जातो. म्हणजे ह्याचं कायम वेगळंच आज एक टाकलेला असतो म्हणा प्रत्येक जण प्रत्येक ग्रुपमध्ये. तशाच प्रकारे अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं आपल्याला आज पाहायचं आहे. इन जनरल काय होतं, व्हेन लिक्विड हीटेड अप टू सर्टन टेम्परेचर इट एक्सपांड्स. म्हणजे जेव्हा केव्हा आपण लिक्विडला हीट करतो एका सर्टन टेम्परेचर पर्यंत ते काय करतं, एक्सपांड होतं. आणि जेव्हा आपण त्याला कूल करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेव्हा ती हीट आपण बाजूला सारतो तेव्हा ते आणखी कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे त्याचा व्हॉल्यूम आणखी कमी होतो. पण जेव्हा जेव्हा हीट दिली जाते तेव्हा तेव्हा त्याचा व्हॉल्यूम वाढतो, आणि जेव्हा जेव्हा हीट काढली जाते तेव्हा तेव्हा त्याचा व्हॉल्यूम हा कमी पाहायला मिळतो किंवा कमी झालेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. हवेवर पण काय झालं इथं, वॉटर शो स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. वॉटरचं काय बाबा, एक स्पेशल आणि एक्सेप्शनल बिहेवियर आहे. काय ते बिहेवियर कोणतं? इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस. आपण काय केलं, वॉटरला हीट देण्याचं काम केलं आणि ते 0 डिग्री ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण त्याला जेव्हा हीट करतो तेव्हा इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. म्हणजे आपण म्हणले की जनरल मध्ये काय होतं, जेव्हा जेव्हा आपण त्याला हीट देतोय तेव्हा तेव्हा काय होतं, त्या सबस्टन्सचा व्हॉल्यूम वाढतो किंवा ते एक्सपांड होतं. पण वॉटरच्या केसमध्ये काय होतं, 0 टू 4 डिग्री पर्यंत जेव्हा त्याला आपण हीट देतो तेव्हा वॉटर हे एक्सपांड न होता काय करतं, कॉन्ट्रॅक्ट करतं. म्हणजे तेव्हा त्याचा व्हॉल्यूम हा सगळ्यात कमी पाहायला आपल्याला मिळतो. म्हणजे काय, ऍट 4 डिग्री वॉटर व्हॉल्यूम मिनिमम फर्दर हीटिंग एक्सपांड्स अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे 4 डिग्रीला वॉटरचा व्हॉल्यूम हा सगळ्यात कमी असेल, जिथे की सगळ्यात कमी व्हॉल्यूम बाकीच्या गोष्टींचा 0 डिग्रीला असेल तर वॉटरचा हा सगळ्यात कमी व्हॉल्यूम 4 डिग्री सेल्सिअसला असेल. आणि जेव्हा आपण मग फर्दर त्याला जर हीट केलं 4 डिग्री पेक्षा वरती तेव्हा हे वॉटर एक्सपांड व्हायला सुरुवात होईल आणि त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. दिस बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन 0 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअस कॉल्ड ॲज अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे जे काही जे बिहेवियर आपल्याला पाहायला मिळालं की 0 डिग्री सेल्सिअसला ते जेव्हा आपण त्याला हीट करतो तेव्हा 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचा व्हॉल्यूम हा कमी होत जातो. आणि त्याच बिहेवियरला आपण अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतो किंवा एक्सेप्शनल बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणतो, कंपॅरिझन विथ अदर लिक्विड्स किंवा अदर सबस्टन्सेस आहे ना. ठीक. मग असा एक आपल्याला ग्राफ ऑब्टेन करायला पाहिला किंवा आपल्याला हा ग्राफ मिळाला. ग्राफ कोणाकोणामध्ये, स्पेसिफिक व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब पर ग्राम वर आहे, आणि दुसरं टेम्परेचर डिग्री सेल्सिअस म्हणजे सेंटीमीटर किती सेंटीमीटर क्यूब किती ग्रामचा हा इन्क्रीज झाला व्हॉल्यूम, त्यानुसार हा स्पेसिफिक व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि हे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये म्हणजे जेव्हा आपण त्याला हीट करत जातो तेव्हा त्या व्हॉल्यूमवर काय काय इफेक्ट पडत जातो असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. आपण जेव्हा 0 डिग्रीला पाहिलं तेव्हा हा बघा व्हॉल्यूम 1000 पॉईंट सेंटीमीटर क्यूब पर ग्राम, आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी 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 होत चाललाय. म्हणजे जेव्हापर्यंत ते 4 डिग्री पर्यंत येतंय, जेव्हा ते 4 डिग्री पर्यंत येत चाललंय तेव्हा त्याचा व्हॉल्यूम हा कमी होत चाललाय. एकदा का 4 डिग्रीवर आला तिथून तो व्हॉल्यूम वाढत चाललाय. आणि ह्याच बिहेवियरला आपण काय म्हणतो, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता आपल्याला कळलं की अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे काय. मग हे अनॉमलस बिहेवियरला स्टडी करण्यासाठी किंवा कोणीतरी त्याला स्टडी केलंच असेल. ठीक आहे. आणि मग ते स्टडी करण्यासाठी आपल्याला होप्स नावाच्या सायंटिस्टने एक अपॅरेटस दिलं आणि त्यालाच आपण होप्स अपॅरेटस असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजेच अनॉमलस बिहेवियर स्टडीड बाय होप्स अपॅरेटस. बघा त्या अपॅरेटस मध्ये काय काय असतं बघा. ठीक आहे. आता तुमच्या पुस्तकात एक सुंदरशी डायग्राम दिली आहे. माझे काही एवढं चांगलं नाही ते डायग्राम वगैरे, त्याच्यामुळे पुस्तकाचं बघून घ्या. ठीक आहे. त्या डायग्राम मध्ये काय दिलं बघा, फ्लॅट बाउल अटॅच टू सिलेंड्रिकल कंटेनर. एका सिलेंड्रिकल कंटेनरला एक फ्लॅट बाउल अटॅच केलेला आहे आणि तिथे 2 थर्मोमीटर्स तुम्हाला अटॅच पाहायला मिळतील. कोणता T2 आणि T1 हे थर्मोमीटर तुम्हाला अटॅच पाहायला मिळेल. मग आपण काय करतो त्या अपॅरेटसनी, त्याचा यूज काय बाबा हेही आपल्याला जाणून घ्यायला हवं. ड्युरिंग स्टडी आपण काय करतो, टेम्परेचर रेकॉर्ड करतो कोणत्याही गोष्टीचं. जेव्हा अनॉमलस बिहेवियर आपण चेक करत असतो तेव्हा ते आपण टेम्परेचर चेक करतो. T2 आणि T1 हे दोन्ही टेम्परेचर आपण एव्हरी 30 सेकंडला रेकॉर्ड करत असतो. ठीक आहे. आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर आपण त्यांना बसवतो कुठं, ग्राफ मध्ये. कोणकोणता, वाय ऍक्सिसला एक असेल टेम्परेचर, एक्स ऍक्सिसला असेल टाइम इन मिनिट्स, आणि आपल्याला तिथं हा ग्राफ पाहायला मिळतो. आणि तो जर ग्राफ आपल्याला दाखवत असेल, असा ग्राफ जर तो शो करत असेल तर आपल्याला समजून येतं की ते अनॉमलस बिहेवियर आहे. ठीक आहे. मग जेव्हा केव्हा आपण अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर पाहायला जातो तेव्हा आपल्याला हा ग्राफ ऑब्टेन झालेला दिसतो किंवा ग्राफ मिळतो. काय बाबा, आपण T2 टेम्परेचर ही काय मेजर केलं, T1 टेम्परेचर ही मेजर केलं. ठीक आहे.
आता बघा हा टाइम दिलाय, टाइम इन मिनिट्स, आणि इकडे दिले टेम्परेचर. अशा प्रकारचा ग्राफ आपल्याला पाहायला मिळतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, बघा T1 आणि T2 च्या मध्ये एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन होत आहे दोघांमध्ये. ठीक आहे, हे लक्षात घ्या, इंटरसेक्शन किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, बघा T2 12 डिग्री पासून 0 डिग्री पर्यंत हा डिक्रीज होत चालला. तसाच T1 हा 12 डिग्री पासून 0 डिग्री येईपर्यंत तोही चेंज होत चाललेला आहे. पण आता ग्राफ शोध, त्याचं एक्सप्लेनेशन बघू. ग्राफ काय म्हणतो, इनिशियली बोथ T1 अँड T2 आयडेंटिकल आहेत. बघा 12 डिग्री सेल्सिअसला दोघं T1 आणि T2 आयडेंटिकल आहेत. ऍज टाइम पास, जसं जसं टाइम जाईल, T1 ऑफ वॉटर इन लोअर पार्ट ऑफ सिलेंडर डिक्रीजेस फास्ट. म्हणजे हा आहे जो T1 आहे लोअर पार्टचा सिलेंडर मधला, तो डिक्रीज फास्ट होईल. व्हाईल T2 ऑफ वॉटर इन अपर पार्ट ऑफ सिलेंडर डिक्रीजेस स्लो कंपॅरेटिव्हली. व्हाईल T2 जो आहे तो डिक्रीज होईल कंपॅरेटिव्हली स्लो. त्याच्यामुळे काय, हा ग्राफ मध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळाला. ठीक आहे, T1 हा फास्ट डिक्रीज होईल आणि T2 हा स्लो डिक्रीज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हावेवर मस्ट टेम्परेचर ऑफ T1 ऑफ लोअर पार्ट रिचेस 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जेव्हा केव्हा हे टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअसला असेल, बघा इथून असं थोडंसं दाखवलेलं दिसतं. ठीक आहे, तेव्हा काय होईल, रिमेन्स स्टेबल ऑलमोस्ट ऍट द टेम्परेचर. T2 डिक्रीजेस स्लोली ऍट 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे T1 जेव्हा केव्हा हा 4 डिग्री सेल्सिअसला पहिल्यांदा पोहोचेल, इथं जेव्हा हा T1 पोहोचला आहे, तो ऑलमोस्ट इथं टाइम बघा किती त्याने टाइम घेतलाय, इथून फटकन तो खाली गेलाय का, नाही. ठीक आहे, म्हणजे इथं तो खूप टाइम घेतलेला आहे. ऑलमोस्ट त्याला काय, ऑलमोस्ट 4 डिग्रीवर तो स्टेबल झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि T1 मग हळूहळू 4 डिग्री पर्यंत यायला सुरुवात करतो, असंही आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, मग नाव आफ्टर तेव्हा काय होतं, T2 गोज टू 0 डिग्री ऍट फर्स्ट आणि T1 गोज टू 0 डिग्री लिस्ट, म्हणजे आफ्टरवर्ड्स कोणाच्या, T2च्या. म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं की T1 हा पहिल्यांदा 4 डिग्री पर्यंत आला, पण 4 डिग्रीला तो कॉन्स्टंट राहिला किंवा तिथेच तो स्टेबल राहिला. आणि T2 हा हळूहळू येत गेला, कासवाच्या गतीने येत गेला, पण तो सर्वात आधी 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला. हे आपल्याला T1 आणि T2 मधला फरक पाहायला मिळाला. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स शो टेम्परेचर ऑफ मॅक्झिमम डेन्सिटी. म्हणजे हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथे आपल्याला मॅक्झिमम डेन्सिटी पाहायला मिळते. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण जेव्हा केव्हा हे एनॉमलस बिहेवियर पाहू, होप्स अपॅरेटस वापरू, तेव्हा हा आपल्याला ग्राफ पाहायला मिळेल. ठीक आहे, सो जो काही आपण ग्राफ पाहिला त्या ग्राफचं पॉसिबल एक्सप्लेनेशन काय असू शकतं किंवा त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे हेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. बघा एक्सप्लेनेशन मध्ये म्हणजे काय काय म्हणले बघा, मिडल ऑफ सिलेंडर फ्रीजिंग मिक्सचर ठेवलंय. म्हणजे एक सिलेंडरच्या मधोमध एक फ्रीजिंग मिक्सचर ठेवण्यात आलेला आहे. फ्रीजिंग मिक्सचर काय करतं बाबा, त्या टेम्परेचरला हे कमी करण्याचं काम करतं. ठीक आहे, म्हणजे ते फ्रीजिंग मिक्सचरचं हे काम झालं. ठीक आहे, सो त्या एरिया मधलं वॉटरचं टेम्परेचर कमी होणार. म्हणजे त्या फ्रीजिंग मिक्सचर जिथं मिडल मध्ये ठेवलाय सिलेंडर मध्ये तिथलं टेम्परेचर वॉटरचं कमी होणार, कारण बाहेरून आपण त्याला फ्रीज करतोय. ठीक आहे, सिन्स टेम्परेचर डिक्रीजेस, मग त्या एरियातलं जेव्हा टेम्परेचर डिक्रीज होतं तेव्हा व्हॉल्यूम हा डिक्रीज होतो आणि सो त्याची डेन्सिटी ही इन्क्रीज झालेली पाहायला मिळते. कारण डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. म्हणजेच व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचं हे इनव्हर्स प्रोपोर्शन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळेच काय होतं, व्हॉल्यूम जर कमी झाला तर त्याची डेन्सिटी वाढते. ठीक आहे, मग आता डेन्सिटी वाढली ना, वॉटर विथ हायर डेन्सिटी, आता डेन्सिटी वाढली. पण डेन्सिटी आणि मासचं कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, आणि जेवढं जास्त मास तेवढं ते ग्रॅव्हिटीकडे खेचलं जाईल, हेही आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, मग जेव्हा वॉटर विथ हायर डेन्सिटी असेल ते काय करेल, मूव्ह डाऊनवर्ड, म्हणजे ते आता खाली खाली यायला सुरुवात होईल. आणि सो T1 शोज रॅपिड फॉल इन टेम्परेचर. मग काय आपल्याला पाहायला मिळेल, T1 मध्ये थर्मोमीटर 1 मध्ये रॅपिड फॉल झालेला पाहायला मिळेल, जे की लोअर थर्मोमीटर आहे असं आपल्याला पाहण्यात आले. मग दिस कंटिन्यूज अंटिल टेम्परेचर गो टू 4 डिग्री सेल्सिअस. आणि हे आपल्याला तिथपर्यंत पाहायला मिळेल जिथपर्यंत 4 डिग्री सेल्सिअस हे अचिव्हमेंट आपल्याला टेम्परेचरचे पाहायला मिळत नाही. व्हॉल्यूम मग तिथं ते 4 डिग्री सेल्सिअसला काय होईल आपल्याला माहिती आहे. 4 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम हा सगळ्यात जास्त असतो आणि डेन्सिटी ही सगळ्यात कमी असते. ठीक आहे, सो मूव्ह अपवर्ड डायरेक्शन, मग ते काय होतं, तेच वॉटर आहे जे अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करायला सुरुवात होतं. सो टेम्परेचर इन T2 रॅपिडली कम्स टू 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय होईल, व्हॉल्यूम जर वाढला किंवा डेन्सिटी जर कमी झाली, मग आता हे जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असले तर काय होईल, ते वॉटर खाली न येता ते वरती जायला सुरुवात करेल. आणि सो टेम्परेचर इन T2 रॅपिडली कम्स टू 0 डिग्री सेल्सिअस हे आपल्याला पाहायला मिळेल.
ठीक आहे. However, T1 remain at 4 degree Celsius for some time and then decreases slowly to 0 degree Celsius. पण आता T1 जे होतं ते आपल्याला पाहायला मिळालं की 4 डिग्री सेल्सिअसला आले आणि ते तिथंच थोडा वेळ थांबण्याचं काम करेल किंवा ते तिथंच थोडा वेळ थांबेल आणि नंतर ते हळूहळू 0 डिग्री सेल्सिअसला येईल. म्हणजेच त्याचा 0 डिग्री सेल्सिअसला आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की त्याचा व्हॉल्यूम वाढत वाढत चाललाय आणि 4 डिग्री सेल्सिअसला हा व्हॉल्यूम सगळ्यात कमी होता हे आपल्याला पाहायला मिळाले. हे होतं ते पॉसिबल एक्सप्लेनेशन कशाचं, त्या ग्राफचं, आणि त्याच्यामुळे आपल्याला ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहायला मिळाला. डेन्सिटी सगळ्यात जास्त होती आणि मग ते हळूहळू 0 डिग्री सेल्सिअस वर T1 यायला सुरुवात झाली आणि T2 फटकन आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस वर आलेला पाहायला मिळाला. ठीक आहे. अशा प्रकारे हे ग्राफचं एक्सप्लेनेशन होतं. आता हा झाला आपलं नेक्स्ट लेक्चर. लेक्चर काय वाटलं, कसं वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोट्स घ्यायचं विसरू नका. आणि जे काही हवं असेल किंवा जे काही आपल्याला सुधारणा करता येईल ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. हसत कळत राहा आणि अभ्यास करत राहा.